नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जीएसटी कपातीनंतर भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरामध्ये कपात करून कर्ज स्वस्त करेल अशी आशा होती। मात्र भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरण समितीने रेपो दरामध्ये कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेतलाय। परंतु आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि कर्जाचा प्रवाह सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाच्या उपाययोजनांची घोषणा केली आहे। गव्हर्नर मल्होत्रा यांनी कर्ज वितरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एकूण फायनान्सिंग खर्च कमी करण्यासाठी 5 मोठे निर्णय जाहीर केलेत, ज्यामुळे येत्या काळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्टर डोस मिळण्याची अपेक्षा आहे। तर मग आता कर्ज वितरणासाठी कोणकोणते 5 मोठे निर्णय घेतलेत हे सर्वात आधी आपण जाणून घेऊयात। सगळ्यात पहिला निर्णय म्हणजेच कॉर्पोरेट अधिग्रहणासाठी मजबूत कर्ज संरचना। म्हणजेच भारतीय कंपन्यांना अधिग्रहणासाठी लागणाऱ्या कर्जासाठी आरबीआय कडनं मजबूत एक फ्रेमवर्क तयार करण्यात येणार आहे। यामुळे बँकांना कर्ज देण्याच्या संधी वाढतील आणि कंपन्यांना विस्तार तसेच एकत्रीकरणाला प्रोत्साहन मिळेल। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजेच कॅपिटल मार्केट कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे। लिस्टेड डेट सिक्युरिटीजवरील कर्जाची नियामक मर्यादा आता हटवण्यात येणार आहे। शेअर्सवरती कर्ज देण्यासाठी मर्यादा प्रति व्यक्ती 20 लाखांवरून वाढवून 1 कोटी रुपये करण्यात येईल। आयपीओ फायनान्सिंगची मर्यादा प्रति व्यक्ती 10 लाखांवरून वाढवून 25 लाख रुपये करण्यात येईल। त्यानंतर पुढचा निर्णय म्हणजेच 10,000 कोटी रुपयांचं कर्जाचं 2016चं जे जुनं धोरण होतं ते संपुष्टात आणण्यात आलंय। म्हणजेच आरबीआयनं 2016 मध्ये सुरू केलेला एक जुना ढाचा समाप्त करण्यात येणार आहे। या धोरणामुळे बँकांना 10,000 कोटींहून अधिक कर्ज मर्यादा असलेल्या मोठ्या कर्जदारांना कर्ज देण्यास एक प्रकारे निरुत्साहित केलं जात होतं आणि हा नियम रद्द झाल्यानं आता मोठ्या कर्जाचं वितरण वाढायला फार मोठी मदत होणार आहे। त्यानंतर पुढचा चौथा महत्त्वाचा निर्णय आहे ते म्हणजेच पायाभूत सुविधांना प्रकल्पांना म्हणजेच एनबीएफसींना कर्ज जे आहे ते अत्यंत सुलभ करण्यात आले। चालू असलेल्या आणि उच्च गुणवत्ता असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना एनबीएफसीजने दिलेल्या कर्जाची जोखीम भार कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे। हे एनबीएफसीसाठी एक मोठं पाऊल असून यासाठी भांडवली खर्च वाढून अर्थव्यवस्थेला एक प्रकारची चालना मिळणार आहे। त्यानंतर पाचवा महत्त्वाचा निर्णय ते म्हणजेच नागरी सहकारी बँकांना पुन्हा परवाने देण्यात येणार आहेत। 2004 पासून थांबवलेल्या नवीन नागरी सहकारी बँकांना परवाना देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। आरबीआय या संदर्भामध्ये एक चर्चापत्रक जारी करेल, ज्यामुळे या क्षेत्रातील सुधारणांना प्रतिसाद मिळेल। आता या 5 प्रमुख घोषणांव्यतिरिक्त आरबीआयने काही दीर्घकालीन सुधारणांची देखील घोषणा केलेली आहे। जसं की ELC फ्रेमवर्क हे 1 एप्रिल 2027 पासून अपेक्षित कर्ज तोटा फ्रेमवर्क लागू फेमाचं नियुक्तीकरण करण्यात येणार आहे। यामध्येच बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्यानं आता सरकारला फार मोठा बूस्टर डोस मिळणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।